कुंभारी ते विजोरा रोडवरील बार्शी टाकळी पोलीस हद्दीतील कुंभारी नजीक असलेल्या खदानमध्ये अकोल्यातील डाबकी रोडवरील गजानन नगरमधील सोनू वानखेळे 20 वर्षीय युवक हा आपल्या 7 ते 8 मित्रांसह 29 मे रोजी दुपारी पोहण्यासाठी गेला होता। यावेळी तो बुडाला असल्याची माहिती बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांना मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाळगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तत्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले असता अथक पतनानंतर युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। लगेचच जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपली सहकारी मयूर सळेदार, विष्णू केवट, अंकुश सदाफळे, ऋषिकेश राखोंडे, शेखर केवट, संकेत देशमुख, गोकुळ तायळे, संतोष वाघमारे, रोहन मुंडे, योगेश कुदळे यांच्यासह शोध व बचाव साहित्य, जनरेटर, लाईट सेटअप आणि आपत्कालीन वाहनांसह घटनास्थळी रात्री 9 वाजता पोहोचले। लगेच सीन ट्रेस केला। खदान 25 ते 30 फूट खोल पाणी आणि तळाशी मोठमोठ्या टोकदार दगडाच्या चिफा असल्याचे निष्पन्न झाले। अशा स्थितीत अंडर वॉटर सर्च ऑपरेशन करून अतिशय बारकाईने तळाशी शोध घेतला। ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ठाणेदार शिरीष खंडारे यांच्या आदेशाने लगेच सर्च ऑपरेशन चालू केले आणि अर्ध्या तासात पथकातील जवानांनी तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला। यावेळी बार्शी टाकळीचे एएसआय विजय इंगळे, पोलीस कर्मचारी तसेच नातेवाईक हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।